गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परम पूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने रामनवमीच्या या पवित्र उत्सवामध्ये आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचं चरित्र वाल्मिकी रामायणाच्या आधारे श्रवण करीत आहोत। सुंदरकांडामध्ये आहोत आपण। गेल्या पुष्पामध्ये आपली कथा ठिकाणापर्यंत आली, त्यानंतरचा पुढचा कथा भाग आपण सुंदरकांडामधला आता बघणार आहोत। जानकी मातेच्या शोधासाठी हनुमंतांनी उड्डाण केलं आणि ते लंकेत आल्यानंतर त्यांनी काय काय केलं, जानकी मातेची भेट होईपर्यंत गेल्या पुष्पात आपण ऐकलं। आणि आता प्रत्यक्ष जानकी मातेची त्यांची भेट होती असा प्रसंग आहे। ते अशोक वृक्षावर लपून बसलेले आहेत, पानांच्या आड आहेत आणि त्यांनी विचार सगळा केला की मी कसा जानकी समोर जाऊ, ती मला मायावी दैत्य तर नाही समजणार ना। सगळा हा त्यांनी विचार करून त्यांनी रामचरित्र संक्षेपाने गायला सुरुवात केली। जानकी देवी खाली बसलेले आहेत, त्यांना आवाज येतोय पण दिसत नाही कोण म्हणतंय। वृक्षाची दाट पाने आहेत, अशोक वृक्षाच्या फांदीवर ते बसलेले आहेत। पण शुभानी धर्मयुक्तानी वचनानी समर्पयन असा खूप रामांची स्तुती करणारं पूर्ण चरित्र सांगणारं ते काव्य बोलायला लागले हनुमंतांच्या मुखातून। सीता कौतुकाने कुतूहलाने पाहते कुठून आवाज येतोय। सगळ्या राक्षसींचा गराडा आहे, झोपलेले आहेत। अंतिम प्रहर रात्रीचा सुरू आहे, रावण नुकताच येऊन गेलेला आहे। रावण आणि सीता यांचे काय संवाद झाले हनुमंतांनी सगळे ऐकलेले आहेत। आणि आता हीच वेळ आहे की जानकीला मी आल्याची सूचना द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी रामचरित्र संक्षेपाने सांगितलं। जानकी पाहतात कुठून आवाज येतोय, वृक्षाकडे पाहिलं। सूक्ष्म रूप धारण केलेला हनुमंत तिच्या नजरेला पडला। रूप सूक्ष्म पण तेज तेवढंच लख दिव्य। आणि तो चकचक चकचक करणारा चेहरा पाहिला आणि थोडी घाबरली। रामा लक्ष्मणा असे उद्गार तिच्या तोंडात श्लोक आहे। हनुमंतांनी पाहिलं की आता प्रत्यक्ष भेट घ्यायलाच पाहिजे, उडी मारली, सूक्ष्म रूपातच मारली। सगळ्या राक्षसींना वगैरे झोप लागलेली आहे, रात्रीचा अंतिम प्रहर आहे आणि पहाऱ्याला आहे पण लागली झोप त्यांना। हनुमंत उभे राहिले, जानकी मातेला साष्टांग नमस्कार केला आणि जानकी मातेला सांगितलं माते तुला वंदन आहे, मी रामदूत आहे असा परिचय करून दिला। तिला क्षणभर मायावी दैत्य वाटला। विश्वास ठेवावा तरी पंचायत, न ठेवावा तरी पंचायत। क्षणभर जानकी माता विचार असा करतात की हे स्वप्न तर नसेल ना, हे स्वप्न तर नसेल ना। पण लगेच त्यांच्या मनात विचार आला की मला स्वप्न कसं पडू शकणार आहे। प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये मी तर झोपतच नाही आहे, बाकी राक्षसीने तरी झोपतात, मला कुठे झोप लागते। आणि स्वप्न हे निद्रेमध्ये येतं, निद्रेनंतरची अवस्था आहे। जागृती स्वप्न सुषुप्ती सगळ्या अवस्था आहेत, तर हे स्वप्न असणं शक्य नाही। आणि त्यातही स्वप्न जर असेल आणि स्वप्नात जर मला असा वानर माझ्यासमोर उभा असेल, जानकी मातेला सगळं शास्त्र माहिती आहे। तो स्वप्नामध्ये वानर दिसणं हे अशुभ मानलंय शास्त्राने। तिच्या तोंडी श्लोकच आहे तसा, स्वप्नो मयायम विकृतोद्य दृष्टः शाखा मृग शास्त्र गणैर निषिद्ध। जानकीच्या तोंडात श्लोक आहे। शाखा मृग याचा अर्थ वानर, शास्त्र गणैर निषिद्ध, स्वप्नो मयायम विकृतोद्य दृष्टः।
ही तर विकृती आहे. त्यामुळे स्वप्न नाहीच आहे, नसावंच. नाही स्वप्नात वानर दिसणं अशुभ मानलंय. पण ती म्हणते मी खरंच पाहते ना तुम्हाला. म्हणतो होय आई, मीच रामांचा दूत. आई, आणि तुझा विश्वास बसत नसेल ना माझ्यावर, मी वायावे दैत्य नाही, संपूर्ण रामचरित्र. ती म्हणते अजून गायन कर थोडस. मग त्यांनी रामाचा पराक्रम, बल, तेज, त्यांचं रूप, लक्ष्मणांचं वर्णन हे सगळं हनुमंतांनी पुन्हा केलं. तेव्हा जानकीचा थोडा 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 आता विश्वास बसत चालला. हनुमंतांनी विचार केला की हीच वेळ आहे जानकीला प्रभू रामचंद्रांनी आपली जी खूण आपल्याजवळ दिलेली आहे ती जानकी मातेला देण्याची हीच खूण आहे. हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांनी नामांकित अशी मुद्रिका जी हनुमंतांना दिली होती की ही तू सीतेला माझी खून म्हणून दे, म्हणजे तिचा विश्वास पटेल की तू माझ्याकडून आलेला आहेस आणि मी रामाचा दूत आहे असं हनुमान म्हणतात ना. ते वाल्मिकींनी त्यांच्या मुखात श्लोक घातला. वानरोहम महाभागे दूतो रामस्य धीमतः रामनामांकितं चेदं पश्य दिव्यंगुलीयकम. रामनामांकितं च इदम, ही बघाई तुझा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी तुला हे प्रभूंनी स्वतः मला तुझ्या ओळख पटवून देण्यासाठी किंवा तू मला ओळखावं की मी रामांचा दूत आहे, रामांकडनं आलेलो आहे. ही बघ अंगठी, ही रामनामांकित अंगठी स्वतः प्रभूंनी मला मुद्रिका दिलेली आहे. जानकीच्या हातात ती ठेवली. हनुमंतांनी ती अंगठी दिल्यावर जानकीला अजून कोसळलं. प्रभुरामांचं स्मरण, आठवण तर तिला दर क्षणाला आहे. तिच्या मनपटलासमोर ध्यान आहे नित्य प्रभूंचं. आणि ती अंगठी पाहिल्याबरोबर जानकी मातेनं विश्वास बसला. शिवाय गेले काही दिवसांपासून जानकी माता ध्यानामध्ये प्रभुरामांचं सगुण रूप पाहतात आणि त्यांना अंगठी दिसत नव्हती इतकी दिवस. विचार करायचा की प्रभूंच्या हातातली अंगठी कुठे गेली, आणि त्याचा आता खुलासा कळला. आणि म्हणून जानकी मातेचा आता विश्वास बसला की हा नक्की रामांचा दूत आहे. तिला आता हर्ष, आता ओळख पटली, कारण अंगठीच त्यांच्याजवळ दिली, आता ओळख पटली पूर्ण. आणि जानकी मातेला खूप आनंद झाला. पण इतक्या गहन प्रांतामध्ये लंकेमध्ये कसा आलास कपे, तू कोण आहेस, तुझा परिचय करून दे. आता जानकी मातेला हनुमंतांनी स्वतःचा परिचय करून दिलाय. श्लोकात तर दिलाच होता, वानरोहम, मी वानर आहे. वानर हा अहम, दूतो रामस्य धीमता. परिचय करून दे, कोण आहेस. आई, मी सुग्रीवाचा दूत, सखा आणि वायुपुत्र आहे. मी वायुपुत्र, पवनसुत हनुमान. आणि आपल्या जन्माची कथा सांगितली. आणि माझा सुग्रीवाचा सख्य आहे. राम आणि सुग्रीवांचा सख्य झालेला आहे, वालींचा वध झालेला आहे, असा सगळा वृत्तांत हनुमंतांनी ते जानकी मातेपर्यंत येईपर्यंत सगळा वृत्तांत सांगितला. जानकी मातेला ते ऐकून खूप हर्ष होत होता. साहजिक आहे ना, ती विरहिणी आहे. तिला रावणाने जबरदस्तीने पळवून आणलेली आहे. ज्या वेळा तिला रावणाने पळवून आणले, प्रभू राम पंचवटीच्या कुटीमध्ये नव्हते. तिने रामांचं अंतिम दर्शन केव्हा घेतलेलं याच्या आधी ध्यानात तर त्या नित्य घेतात. पण प्रभुरामांचं अंतिम दर्शन त्यांनीच प्रभुरामांना जेव्हा सुवर्णमृगाविषयी सांगितलं, मला तो आणून द्या म्हटलं. आणि प्रभुरामचंद्र एका हातात तलवार, खांद्याला धनुष्य, हातात त्यात बाण घेतलेले जे गेले, ते तिनं अखेरचं दर्शन आहे. आणि आता हनुमंतांनी जे वर्णन केलं, डोळ्यासमोर सगळा प्रसंग त्यांच्या उभा राहिला. आनंद वाटला, खात्री पटली, मुद्रिकेवरून ती अजून पटली. आई, काही काळजी करू नकोस, मी तुझा शोध घ्यायलाच आलेलो आहे. सुग्रीवानी आम्हाला पाठवलेलं आहे. सांगितलं, अंगदाच्या नेतृत्वात आलेली वानर सेना समुद्राच्या दक्षिण तीरापर्यंत आलेली. तिथून मी उड्डाण केलं, कारण मला गरुडासारखं उड्डाण करता येत आहे की माझ्यावरती माझ्या पिताश्रींची कृपा आहे. वायुवेगाने मी जातो. आणि म्हणून मी हा वायुवेगाने समुद्र ओलांडून 100 योजन सागर ओलांडून आई आज तुझ्या समोर प्रस्तुत आहे. खूप तिला एकंदर तिथली सगळी अवस्था पाहिली हनुमंतांनी. दृश्यही पाहिलं होतं, रावणाने तिला कसं दटावलं. तिला 2च महिने दिलेले आहेत मुदत आता, आणि त्यानंतर तिला शयनगारात तो जबरदस्तीने घेणार, हे त्यांनी संवाद ऐकलेत. म्हणून म्हणतो, आई तू किती कोणत्या अवस्थेत राहतेस, किती शोकाने चिंतेने तू काळवंडी आहेस. आई,
मी रामांचा दूत आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तू आत्ताच्या आत्ता माझ्या पाठीवर आरूढ हो, तुला रामांकडे नेऊन पोहोचवतो. मत्पृष्ठ मदिरोहंत्वम तराकाशम महारणमम. काळजी करू नको साई, माझ्या पाठीवर बैस, सुरक्षितपणे तुला आत्ताच्या आत्ता रामांसमोर नेऊन उपस्थित करतो. जानकी माता म्हणतात, नाही हनुमंता, तुझं ते बल आहे, पराक्रम आहे, वायू इतकी तुझी गती आहे, तू एका उड्डाणात मला रामांसमोर नेऊन ठेवशील. मी सगळ्या तुझ्या या बलावर तेजावर विश्वास ठेवते, तू कारण पवनसुत आहेस, तुझ्यावर प्रभूंची कृपा आहे, तू त्यांचा दास दूत आहेस, हे सगळं मला मान्य आहे. पण जानकी देवींनी हनुमंतांना जे सांगितलं, कारण त्यांनी काय म्हटलं आईला, मत्पृष्ठ मदिरोहत्वम, तू माझ्या पाठीवर बैस आहे, याच खांद्यावर बसून मी रामलक्ष्मणांना सुग्रीवाकडे नेलं होतं, तू बैस माझ्या पाठीवर. पण अरे तू इतकासा लहानसा, कारण हनुमंतांचं सध्या सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे. जानकी मातेचा विश्वास बसावा म्हणून सगळे राक्षसिणींची तिथे प्रजा झोपलेली आहे. हनुमंतांनी खूप विराट रूप जानकी मातेसमोर प्रगट केलं. ती पाहतच राहिली, केवढं रूप, आई बैस माझ्या खांद्यावर, आत्ता तुला रामांकडे. तिला विश्वास पटला की हा नेऊ शकेल, पण तरी देखील 3-4 कारणांनी जानकी मातेंनी जायला नकार दिला. त्या म्हणतात, हनुमंता, तुझं हे रूप पाहिलं, पुन्हा तो लहान झाला, मग मी तुला असं म्हणत नाही की तू नेऊ शकत नाहीस, तुझ्यात बल आहे ते, पण तुझ्या पाठीवर बसून मी गेले, तू खूप उंचीवरून उड्डाण करशील आणि वेगो माम मोहेत्तव, मला भीती वाटेल, तू वायुवेगाने जाशील, मी तुझ्या पाठीला टिकटून बसेन, मला खूप भीती वाटेल. दुसरं कारण, तिने 4 कारण सांगितली आहेत. दुसरं कारण, हनुमंता, तू वायुवेगाने जात असताना तुझ्या पाठीवर एक स्त्री आहे असं पाहून काही निशाचर तुझ्यावर आक्रमण करतील, मग त्यांच्याशी तू युद्ध करशील आणि तुमच्या या युद्धाच्या आवेशात कदाचित घाबरून म्हणा, हात सुटून म्हणा, मी खाली पडेन. 2, आणि खाली पडले तर समुद्र खाली असणार आहे, समुद्रातले जलचर मला भक्षण करतील, माझा मृत्यू होईल हनुमंता, म्हणूनही तुझ्या बरोबर मी येऊ शकत नाही. आणि हनुमंता, सगळ्यात महत्वाचं कारण तुला सांगते, मी तुझ्या पाठीवर बसायला मी तयार का नाही. इथे एक वाल्मिकी रामायणामधला एक जानकी मातेच्या पातिव्रत्याचा एक उच्च आदर्श एका श्लोकात प्रस्थापित होतो. भर्तृभक्तिं पुरस्कृत्य रामात् अन्यस्य वानरः नाहं स्प्रष्टुं सतोगात्र इच्छेयं वानरोत्तम. महारुद्र हनुमान की जय. भर्तृभक्तिं पुरस्कृत्य, मी प्रभू रामांची धर्मपत्नी आहे आणि माझ्या पातिव्रत्याचा असा नियम आहे, मी इच्छेनी नाहं स्फटून सतोगात्र, नाहं स्प्रष्टुम सतोगात्र, मी इच्छेनी कोण्याही परपुरुषाच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. इच्छेनी तुझ्या पाठीवर बसायचं म्हणजे मला इच्छा पाहिजे, त्या इच्छेने मी तुझ्या पाठीवर आरूढ व्हायचं आहे आणि हे मी करू शकत नाही, कारण मी भर्तृभक्तिं पुरस्कृत्य, माझ्या पतिदेवांची मी भक्ती करणारी आहे आणि अन्य पुरुषांना मी कधीही स्वेच्छेने स्पर्श करीत नाही, माझं व्रत आहे. काय वाल्मिकींनी सुंदर आदर्श लिहिलाय पहा. हनुमंतांनी तिची खूप स्तुती केली आहे. ज्या माते, तुझ्या पतिभक्तीला मी वंदन करतो, तुझ्या मनामध्ये रामांची जी प्रतिमा आहे आणि तुझं पातिव्रत्य जे आहे, आचरण आहे, याला मी वंदन करतो माते. नंतर जानकी माते म्हणाल्या, हनुमंता, एक वेळ असा विचारही केला की मी तुझ्या पाठीवर बसून गेले तरी हे उचित होणार नाही, कारण रावणाने माझा जबरदस्तीने कपटाने पळवून हरण केलेलं आहे, त्याला शिक्षा मिळायला पाहिजे. तू मला रावणाकडे घेऊन जाशील, त्याला शिक्षा कशी मिळेल? त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे, दंड मिळायला पाहिजे. शिवाय इथे नुसतं आणलं नाही, त्याची कामवासना खूप अनावर आहे, तो दुष्ट आहे, पापी आहे, परस्त्री हारक आहे आणि प्रभू राम हे ईश्वर भूमिकेत असल्यामुळे साक्षात ईश्वर आहेत ते, त्यांचं ते कार्य आहे दुष्टांना दंड देणं, ते राहून जाईल. म्हणून प्रभुरामांनी इथे येऊन
मला घेऊन तर जायचंच आहे, पण त्याचबरोबर रावण, कुंभकर्ण, इंद्रजित या सर्वांना यांचा नाश प्रभू रामांनी केला पाहिजे, हे जास्त उचित आहे. अनंताला खूप तिचं हे आवडलं हो. भगवंतांच्या अवताराचं प्रधान कार्य रावण कुंभकर्ण वध हे आहे आणि त्याची आठवण जानकी देवींनी हनुमंतांना करून दिली, म्हणून तुझ्या पाठीवर मी बसून येऊ शकत. प्रभुरामांनी येऊन रावणाचा पराभव आणि वध करून मला इथून नेणं हे जास्त उचित आहे हनुमंता. आणि त्यानंतर हनुमंतांनी सीतामातेला वंदन केलं. जानकी देवी हनुमंत म्हणतात, माते मी निघू का आता? मी फक्त तुझा शोध घ्यायला आलोय, कारण आमच्यावरती जी जबाबदारी सोपवली आहे सुग्रीवांनी की तुम्ही जानकीचा शोध घेऊन या. जानकी माता सुरक्षित आहे हे मला कळलंय, मी पाहिलंय तुला, प्रत्यक्ष बोललो आहे तुझ्याशी. तू संकटात आहेस, रावणाची वाईट नजर तुझ्यावर आहे, तुझ्यावर राक्षसींचा पहारा आहे, तू अत्यंत भयग्रस्त आहे, हे सगळं मी पाहिलंय. मला हा समाचार अशुभ असला तरी फक्त तू या ठिकाणी सुरक्षित आहेत आज, इतकं जाऊन मला रामाला सांगायचं आहे, कारण माझ्यावर तेवढीच जबाबदारी आहे. आणि म्हणून हनुमान म्हणतात मी निघू आता. जानकी आई म्हणतात, हनुमंता मी पण तुला एक आठवण सांगते. एकदा चित्रकूट पर्वतावर ही आठवण तू रामांना सांग, म्हणजे त्यांना खात्री पटेल की खरंच तू सीतेला भेटून आलायस. नाहीतर लंकेत गेला आणि कोणत्या तरी एखाद्या स्त्रीशी तू काही चर्चा बातचीत करून आला असं वाटण्यापेक्षा मी तुला अंतरखूण सांगते. ही अंतरखूण म्हणून जानकी मातेच्या तोंडामध्ये वाल्मिकी रामायणाचा प्रसंग आहे. शोध. चित्रकूटावरती आम्ही निवासाला होतो. मी प्रभूंच्या मांडीवर शयन करायचे दुपारची वेळ, आणि एकदा मी प्रभूंजवळ सहज पहुडले असताना झाडाखाली एक दुष्ट कावळा येऊन मला त्रास द्यायला लागला. तो त्याच्या सोचींनी आणि प्रभू रामचंद्रांना थोडीशी निद्रा लागली आहे. ते डोळे बंद करून बसलेले आहेत आणि मी विचार केला की हा कावळा मला त्रास देतोय. मी त्याला हाकलत होते, तो मला सोचीने टोचत होता. मी तीन हाकलत होते, तो टोचत होता. शेवटी मी प्रभूंच्या खांद्यावरती माझं मस्तक ठेवलं आणि तरी सुद्धा त्यांनी येऊन माझ्या छातीवर चोच मारली. आता मात्र मी ओरडले खूप. माझ्या त्या ओरडणे प्रभू सावध झाले. प्रभूंना मी सांगितलं हा कावळा मगापासून मला त्रास देतोय, बघा इथे टोच मारली, तिथून रक्तही थोडस येत होतं. प्रभू राम खूप क्रुद्ध झाले, स्वामी खूप क्रुद्ध झाले आणि आता त्या कावळ्याला मारण्याकरता त्यांच्याजवळ तिथे धनुष्य नव्हतंय. आम्ही विश्रामात पडलो होतो, विश्राम घेत होतो. त्यांनी जवळ एक दर्भ पडलेला होता. सगळी शस्त्रास्त्र तर त्यांच्या अंतःकरणातच आहेत. आपण ऐकलंय हे. विश्वामित्रांनी दिलेली सगळी शस्त्रास्त्र प्रभू रामांच्या विनंतीप्रमाणे त्यांच्या अंतःकरणात निवास करतात. त्यांनी ब्रह्मास्त्राचं स्मरण केलं आणि त्या ब्रह्मास्त्राची योजना त्या दर्भावर केली. तो कावळा झाडावर बसलेला आणि प्रभू रामाने तो दर्भ त्याच्याकडे फेकून मारला. कावळ्याने पाहिलं की हे अस्त्र आहे, हा दर्भ नाही आहे. तो पळत सुटला त्या ब्रह्मास्त्रापासून बचाव करण्याकरता. कावळा फिरतोय सगळीकडे, ब्रह्मास्त्र काही पिच्छा सोडत नाही आहे. वर्णन केलंय वाल्मिकींनी की त्रैलोक्यात फिरला होतो, पण कोणीही प्रभुरामांनी सोडलेल्या ब्रह्मास्त्राचं निवारण आमच्याकडून होईल, माझ्याकडून होईल असं कोणीही सांगितलं नाही. मग त्रैलोक्यात भ्रमण करून तो कावळा पुन्हा परत रामांजवळ चालला, शरण आला. प्रभू मला शरण, अभय द्या. प्रभू राम म्हणतात मी तर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, ते आता परत घेता येत नाही. तू मला शरण आलायस, तुझा प्राण घेत नाही, पण सांग तुझ्या कोणत्या अवयवाला मी निकामी करू? आणि प्रभूंनी नंतर कावळ्याच्या 2 डोळ्यांपैकी उजव्या डोळ्यावरती त्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला आणि कावळ्याचा एक डोळा फुटून एक बुबुळ नाहीसं झालं. म्हणून पहा, तेव्हापासून कावळा ह्या प्राण्याला एकच बुबुळ असतंय. आपल्याला कसं 2 डोळ्यांमध्ये 2 बुबुळ आहेत ना, कावळ्याला बुबुळ एकच आहे. नेत्र दोन्ही आहेत, नेत्र गोलक दोन्ही आहेत. दोन्ही नेत्र गोलकामध्ये हा कावळा नावाचा प्राणी, त्याचे सगळे पुढचे वंशज यांना एकच बुबुळ ते दोन्हीकडे फिरवतात. ही कथा अंतरखूण म्हणून जानकी देवींनी हनुमंतांना सांगितली. हनुमंत म्हणतात, आई प्रभूंनी जसं मला मुद्रिका दिली, तू पण मला अशी एखादी खुणी
ती आठवण तर तू सांगितली बरोबर आहेस, अंतरखूण आठवण म्हणून सांगितलीस, पण मला एखादी काहीतरी वस्तू दे खुण्याची, जेणेकरून प्रभूंना विश्वास बसेल की मी तुझ्याकडे येऊन गेलो आहे. जानकी देवींनी आपल्या जवळ असलेला चूडामणी हनुमंतांना दिला. सांगितलं, हा घे, हा चूडामणी माझ्या पिताश्रींनी लग्नामध्ये उपहार म्हणून दिलेला आहे. जनक राजाने दिलेला तो उपहार म्हणून, आणि खूप मौल्यवान आहे माझ्यासाठी हा, कारण माझ्या वडिलांनी अंधनात तो दिलेला आहे मला. हा चूडामणी घे, हा प्रभूंना दाखव, म्हणजे त्यांचा विश्वास तुझ्यावर बसेल की हनुमंत हा जानकीचा शोध घेऊन आला असेल, त्यांना विश्वास बसेल. हनुमंताने तो चूडामणी आपल्या जवळ नीट सुरक्षित ठेवला. तर आई आता मी येऊ का? आणि हनुमान तिथून जानकी मातेला वंदन केलं. आणि नंतर त्या ठिकाणी अशोक वनाचं एक नाव प्रमदावन असंही आहे. विचार केला हनुमंतांनी की आपलं मुख्य कार्य तर झालं, जे कार्य माझ्या स्वामींचं मुख्य कार्य ते झालं. सुग्रीव त्यांनी सांगितल्याप्रमाणे शोध झाला, जानकी माता दिसल्या, त्यांचा शोध लागला, मुख्य कार्य झालं माझं. पण दूत त्याला म्हणतात की मुख्य कार्य झाल्यानंतर जो सुरुवातीचं कार्य बिघडणारही नाही आणि आणखी जास्त कार्य उत्साहाने एखादा करतो, ज्याचा आनंद स्वामींना होईल असं कार्य जो करतो, त्याला खरा दूत म्हणतात. या ठिकाणी श्लोक घातलाय वाल्मिकींनी हनुमंतांच्या मुखानं. कार्ये कर्मणि निवृत्ते यो बहुन्यपि साधयेत पूर्व कार्या विरोधेन, पूर्व कार्या विरोधेन सकार्यम कर्तुमर्हसि. आधीचं कार्य बिघडणार नाही आणि अजून असं एखादं कार्य की ज्याने स्वामींना आनंद होईल, त्याला दूत म्हणतात. आणि ते आता काय करावं विचार केला. साम दाम दंड भेद या नीती आहेत, यापैकी कोणती अवलंबावी? जानकीचा शोध तर लागला आहे, पण आपण लंकेत आलो आहे, पुढे प्रभू रामचंद्र इथे येणार आहेत माझे स्वामी रावणाशी युद्ध करायला. तर ज्याच्याशी युद्ध करायला प्रभूंना यायचं आहे, त्याच्या बलाचा काही अंदाज तर घ्यावा आपण, आणि तो घेण्याचा एक मार्ग आहे. हे जे प्रमदावन आहे, ज्याला अशोक वन असं नाव आहे, याचा विध्वंस करून टाकूया. रामविजयामध्ये या कथेला थोडा स्पर्श वेगळा आहे. त्याला भूक लागली आणि तो आई जानकी मातेला म्हणाला की आई मला खूप भूक लागली आहे, वनात किती छान छान फळं आहेत, तर मी घेऊ का? मग जानकी माता म्हणाल्या की फळांना हात लावू नको, खाली पडलेली खा फक्त. त्यांनी झाडं हलवली, खल खल खल, असं असं वर्णन रामातल्या. इथे वर्णन एक आहे. या प्रकारचं वर्णन वाल्मिकी रामायणात सामदाम दंडभेद वापरून मी या वनाचा विध्वंस करीन असं वर्णन. आणि त्याने खरोखरच आपल्या बलाचा वापर करून सगळे वृक्ष हलवले. नंतर खूप वृक्ष हलवले, सगळे कुगाई पाडले, उन्मळून पाडले. सगळीकडे आवाज सुरू झाला, सगळ्या राक्षस सेना जागृत झाली, झोपलेली ती. आणि हनुमंताने प्रचंड विध्वंस केला. म्हणजे इतकी सुंदर असलेले ते उपवन प्रमदावन, रावणाला अत्यंत प्रिय असलेलं वन आहे, त्याने मुद्दाम निर्माण केलेलं आहे. पुष्कळ मोठ्या परिसरात आहे, कितीतरी एकर त्याचा विस्तार आहे. त्या सगळ्या वनात सगळीकडे हिंडत आपल्या बलाचा प्रयोग करून हनुमंतांनी सगळ्या वनाचा खूप विध्वंस केला. रावणाच्या गुप्तचरांनी, राक्षसींनी जाऊन रावणाला बातमी सांगितली, महाराज महाराज, अशोक वनामध्ये एक खूप मोठा वानर आला आहे आणि त्यांनी खूप उपद्रव मांडलाय, विध्वंस मांडलाय, कितीतरी झाडं उन्मळून पाडली. रावण म्हणाला, काय म्हणता, एक वानर आला? त्याने टाळ्या वाजल्या. आपल्या प्रधानाला सांगितलं की त्या वानराच्या अंगावरती 80,000 राक्षस पाठवा. हे किन्नर जातीतले आहेत. 80,000 किन्नर रावणाने त्या वानराच्या पारिपत्या करता पाठवले. त्याला अजून हनुमान आहे वगैरे माहिती नाही. त्या 80,000 किन्नर सेना धावत आली. तोपर्यंत मधल्या काळात हनुमंतांनी प्रमदावनाचा विध्वंस केल्यानंतर ऐकलंय आपण की अशोक वनामध्ये एक मंदिर आहे, जे संपूर्ण राक्षसांचं कुलदेवतेचं स्थान आहे. त्याचं चैत्य प्रसाद असं नाव आहे, चैत्य प्रासाद. हनुमंतांनी त्या प्रासादाला 1,000 खांब आहेत असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात. 1,000 खांब असलेलं शुद्ध स्फटिकाचे खांब. ऐश्वर्य तर आहेच रावणाचं, लख तेजस्वी मंदिर होतं. सगळे खांब हाताने हलवून हलवून पाडले, ते मंदिरही पाडून टाक, त्याचा विध्वंस केला.
आणि त्या इतकं करून आता आपण एवढा विध्वंस केलाय, रावणाच्या काळावर बातमी जाईल, तो सेना पाठवेल आणि आपल्याला आपल्या बलाचं प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. किती स्वतःच्या बलावर त्यांना अभिमानही आहे हो, की मी बलवान आहे रामांच्या कृपेने, पण रामांच्या कृपेने. आणि ते प्रमदावनाच्या मुखा तोंडावर येऊन उभे राहिले की आता राक्षस येतील, मग आपल्याला थोडस. आणि ज्याच्या जवळ जे असतं ना, जसा एखादा मल्ल असतो, त्या मल्लाला कुस्ती खेळायच्या चैनच नाही पडत. बलवान हनुमान आहे, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. काय त्यांनी वाट पाहत आहे. 80,000 किन्नर आले. वर्णन केलं वाल्मिकींनी. हनुमंतांनी हातामध्ये एक लोखंडाचा खांबच घेतला, एक मोठा खांब घेतला आणि त्या सर्व किन्नर सैनिक यांच्या अंगावर बाण सोडायला प्रारंभ केला. हनुमंतांनी सगळे हाताने निवारण केले आणि त्या लोखंडाच्या खांबानी 80,000 किन्नर सेना हनुमंतांनी ठार केली असं वर्णन आहे. चैत्य प्रसादी गेला. रावणाकडे ही बातमी गेली, 80,000 किन्नर त्या वानराने ठार केले. अजून तो हनुमंत आहे रावणाला माहित नाही. रावणाने याला अजून पाहिलेलं नाही आहे. सभेत जेव्हा त्याच्या हनुमंत येणार तेव्हा प्रथम त्याला दर्शन होणार आहे. रावणाच्या कानावर बातमी गेली मात्र ही की सगळे 80,000 किन्नर मरण पावले. थोडासा दचकला. अरे, एका साध्या वानराने 80,000 किन्नर ठार केले, ही काही साधी घटना नाही. त्यांनी प्रहस्थाला आवाज दिला. प्रहस्थ हा 4 मुख्य मंत्र्यांपैकी एक आहे. रावणाचे 4 मुख्यमंत्री आहेत, दुर्धर, प्रहस्थ, महापार्श्व, निकुंभ. हे 4 मुख्यमंत्री आहेत. त्यात प्रहस्थ हा सर्वात मुख्यमंत्री आहे. त्याला बोलावलं. प्रहस्थाचा पुत्र आहे, त्याचं नाव जंबुमाली आहे. या जंबुमाली हा फार पराक्रमी आहे, दैत्य कुळातलाच आहे, फार पराक्रमी, सर्व अस्त्रशस्त्रांची जाण असलेला. रावणाने प्रहस्ताला सांगितले जंबुमालीला पाठव त्याच्या पारिपत्यासाठी. त्यांनी पुष्कळ सेना बरोबर घेतली जंबुमालीने आणि तो हनुमंतांवर आक्रमण करून आला. हनुमान वाटच पाहत होते की 80,000 तर मारले, सगळे सगळे पेतांचे खस पडलेले. जंबुमाली आले, पराक्रमीच आहे तो, प्रहस्त पुत्र आहे. त्याने खूप युद्ध केलं हनुमंतांशी आणि शेवटी हनुमंतांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आला. त्या हनुमंतांनी परीघ नावाचा एक शस्त्र असतंय, लोखंडाचाच खूप मोठा, गदेच्या आकार वेगळा, त्या परीघाचा एक त्याला तडाखा मारला आणि तो जंबुमाली मरून गेला. रावणाकडे पुन्हा बातमी गेली की प्रहस्त पुत्र जंबुमाली संपला. आता रावणाने मंत्र्यांची एकंदर 7 मुलं होती. 7 मंत्र्यांची एकंदर 7 मुलं त्यांच्या अंगावर पाठवली. हनुमंतांनी यांचाही समाचार घेतला. त्यानंतर 5 प्रमुख सेनापती, सैन्यामधले 5 प्रमुख सेनापती पाठवले. 7 मंत्रीपुत्र, 5 सेनापती, या सगळ्यांचा खूप वध केला. आता रावण खूप चिंतेत पडला. एक वानर इतक्या सेनेचा, इतक्या पराक्रमी असलेल्या जंबुमालीचाही वध करू शकतो. आणि रावणाने आता जबाबदारी म्हणून आपला पुत्र, मंदोदरीचा पुत्र आहे अक्षकुमार, अक्ष म्हणतात त्याला, अक्षकुमारला आज्ञा केली, तू जा बेटा, तू फार पराक्रमी आहेस, तुझ्या पराक्रमाला तुलना नाही, तू जा आणि त्या वानराला ठार कर. अक्ष आला. हनुमंतांनी यालाही संपवला. अक्ष मेला ही बातमी कळली. रावणाला खूप दुःख झालं. मंदोदरी तर खूप विलाप करायला लागली. पुत्रही मेला. आता मंत्र्यांचे पुत्र मेले, सेनापती गेले, 80,000 किन्नर गेले, चैत्य प्रासाद उद्ध्वस्त केला, अशोकवन पूर्ण विध्वंस केला. आता रावण थोडा भयभीत झाला आणि रावणाने आता ज्याच्यावरती रावणाला अत्यंत विश्वास आहे, विश्वास पात्रच आहे, तो रावणाचा पुत्र इंद्रजित, त्याला सांगितलं, इंद्रजिता तू जा, आता तुझा पराक्रम सर्वांना माहिती आहे, तू देवांचाही पराभव केला, इंद्राचाही पराभव केलेला आहेस, तू इंद्रजितच नाव आहे त्याचं, तू जा आता. इंद्रजित मग ठीक आहे पिताश्री, मी त्या वानराला आत्ता एक तर पकडून आणतो किंवा ठार करून आणतो. इतका त्याने विध्वंस केला. आपण राजे आहात, माझा धर्म आहे, पिताश्रीत आहात माझे, पण राजे आहात, मी त्याला जिवंत पकडून तुमच्या समोर उभा करतो. मी जातो, निघतो आता. निघण्यापूर्वी इंद्रजिताने रावणाला परिक्रमा केल्या 3, असं वर्णन आहे. पितृभक्त आहे हो. ही माणसं ना
दैत्य योनीत असूनही यांचा सदाचार काही प्रमाणात टिकून आहे. फक्त बुद्धी भ्रंशित झालेली आहे, भ्रष्ट झालेली आहे. परस्त्री अपहरण रावणानेच केलेलं आहे. पण इंद्रजिताचा पराक्रम खरंच देवतांनाही माहिती आहे. तो पिताश्रींना वंदन करून त्यांची परिक्रमा करून तिथून निघाला, प्रमदावनाजवळ आला. हनुमंत वाटच पाहतोय, याला अजून काही माहित नाही का इंद्रजित आहे का कोण आहे, याला कोण सांगणार आहे. जे आले ते मारायचे, जे आले ते मारायचे. पण इंद्रजित फार पराक्रमी, खूप अस्त्र त्यांनी सोडले. हनुमंतांनी सगळे ते अस्त्र पलटवून टाकले. शेवटी इंद्रजिताने विचार केला, खरोखरच वानर खूप पराक्रमी आहे, काही साधं वानर दिसत नाही. आणि त्याला ठणकावून विचारलं, कोण आहे सांग. तो म्हणाला, मी रामदूत आहे. नाही, तू आता सुटणार नाही माझ्या हातून. आणि म्हणून इंद्रजिताने त्याच्या पराक्रमाला साजेसा पराक्रम व्हावा म्हणून ब्रह्मास्त्राची योजना केली. हनुमंतांनी पाहिलं की इंद्रजिताने ब्रह्मास्त्राचा मंत्र म्हटला आहे. ब्रह्मास्त्र याचा अर्थ ब्रह्मदेवाचा तो महान श्रेष्ठ असं अस्त्र आहे, त्याचा सन्मान ठेवायला पाहिजे. म्हणून हनुमान हात जोडून उभे राहिले, प्रतिकार केला नाही. ते ब्रह्मास्त्र आलं, त्या ब्रह्मास्त्राने हनुमंताला वेढलं, बांधलं, हातास हात बांधले दोन्ही. खूप आनंद वाटला इंद्रजितला. आता याला जिवंत पकडून पिताश्री समोर उभा करतो मी, असा आनंदात तो आहे. तर इतर सगळे वानर आले, इतर सगळे वानर आले. त्यांनी विचार केला की यांनी तर ब्रह्मास्त्राने बांधलाय, आपण अजून सुतळ्या वगैरे बांधू. वल्कल सुतळ्या यांनी बांधायला. हनुमान कौतुक पाहतात आहे, कारण त्यांना ब्रह्मदेवाचा वर आहे. जेव्हा त्यांच्या हनुवटीला वज्र लागलं ना, तेव्हा सर्व देवतांनी जे वर दिले, त्यात इंद्रानी, अग्निनी, वरुणानी सगळ्यांनी दिले ना, ब्रह्मदेवानी वर दिलाय. माझं ब्रह्मास्त्र तुला बांधेल कधी एखाद्या वेळा, पण फार काळ ते बांधू शकणार नाही, तू लगेच मुक्त होशील थोड्या वेळात, असा आशीर्वाद होता. त्यामुळे त्यांना कौतुक वाटतंय, आपण बंधमुक्त होणार नक्की माहिती आहे. आणि त्याला निमित्त ठरलं. सगळ्या राक्षसांनी ब्रह्मास्त्रात आधीच पडलेल्या हनुमंतांना अजून पक्क बांधावं म्हणून सुतळे आणि वल्कल यांचा प्रयोग केला. आणि ब्रह्मास्त्राच्या बद्दल वर्णन आहे, अस्त्रबंधस्य चान्यम ही न बंधा मनोवर्तते. दुसरं त्याला काही बांधलं की ब्रह्मास्त्र सुटून जाणार. आणि त्यांनी सुतळे आणि वल्कल बांधलं तर ब्रह्मास्त्र सुटून गेलं, तो मोकळा झाला. इंद्रजिताला वाटलं आपण केलेला एवढा पराक्रम वाया गेला की काय, पण चल निमूटपणे माझ्या बरोबर. हनुमंताने विचार केला, याच्याबरोबर जायला हरकत नाही. हा आपल्याला रावणाच्या दरबारात नाही, त्यानिमित्ताने रावणाशी भेट होईल, चर्चा होईल, आणि त्याला समजावून सांगता येईल की तू असं कृत्य करू नकोस. आणि त्याप्रमाणे इंद्रजिताने हनुमंताला आपल्या बरोबर मागे मागे घेऊन रावणाच्या दरबारात प्रस्तुत केला. हो, दरबार भरलाय रावणाचा, पूर्ण नगरीतून फिरवत आणला. सगळे लोक पाहतात आहे, हेच ते वानर आहे. सगळ्या प्रमदावनाचा विध्वंस केला, चैत्य प्रसाद पाडला. रामांचा दूत आहे म्हणतो, आता चांगली शिक्षा होईल. लोकांना आनंद व्हायला लागला. हनुमंत कौतुकाने पाहतात आहे, सगळ्या प्रजेच्या म्हणजे रस्त्या नगरातून चालले आहेत, कौतुकाने सगळं ऐकतात. अच्छा असं आहे का, रावणांच्या दरबारात आणला, प्रजेची सगळी वचनं ऐकली. आणि रावणाच्या दरबारात सगळे मंत्रिमंडळ, प्रधान, सेनापती, खूप मोठा दरबार रावणाचा. खूप वर्णन वाल्मिकींनी या ठिकाणी केलंय. ह्या ठिकाणी हनुमंतांनी रावणाला आधी पाहिलंय, अशोकवनात पाहिलंय. जानकी मातेशी बोलताना हनुमान झाडावर होते, पण तिथे रावणाचं खरं रूप दिसत नव्हतं. आता रावण दशानन या अवस्थेत आहे. तो अत्यंत सुवर्णमंडित अशा सिंहासनावर बसला, असं वर्णन केलं. आणि हनुमान म्हणतात, खरोखरच हा एक फार अलौकिक असा पुरुष दिसतो आहे. त्याचे दिव्य दिव्य असे आभूषण पाहिले, चकचक चकचक करणारे, सगळ्या अंगावरती आभूषण, सगळ्या 10 बोटांमध्ये मुद्रिका. वैभव तर त्याच्याजवळ सगळंच आहे हो. मोठी मोठी आभूषण, गळ्यात तर खूप आभूषण, सगळी मण्यांची, रत्नांची, सुवर्णाची अशी आभूषण. त्याचा विशाल असा जबडा, दाढा, दरारा त्याचा, उग्र अशी नजर, लाल लाल डोळे. निरीक्षण करतात हनुमंत, अच्छा. आणि रावण ह्या प्रसंगामध्ये 10 मुखांचा आहे. ते 10ही मुख हनुमान अवलोकन करतात आहे. म्हणून दश आनन, आनन म्हणजे मुख, दशानन त्याला नाव आहे ना.
आणि ती सभा सगळी पाहिली, सगळे मंत्रीगण पाहिले. रावणाला घेरून 4 मुख्यमंत्री असायचे नेहमी त्याच्या शेजारी आजूबाजूला, चौऱ्या ढाळणारे. आणि 4 मुख्यमंत्री त्याच्या आजूबाजूला सुरक्षिततेसाठी उभे राहायचे. दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व, निकुंभ हे 4 मंत्री त्याच्या आजूबाजूला आहेत. इंद्रजित त्याच्या आसनावर बसलेला आहे आणि हनुमंतांना त्याच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. हनुमान विचार मनात करतात, हा रावण जर अधर्म करण्याकडे प्रवृत्त झाला नसताना तर खरोखरच हा पराक्रमी आहे, बलसंपन्न आहे. आणि हा खरोखरच ज्याप्रमाणे देवांचा राजा इंद्र शोभतो ना, सगळ्या देवांवरती राज्य करायला सुद्धा समर्थ ठरला असता. पण एका अधर्मापायी सगळ्या जगाला याचं भय वाटतंय. परस्त्री अपहरण यांनी केलं नाही, सर्वात मोठं पाप केलंय. एवढा जर एक दोष काढला तर हा रावण खरोखरच पराक्रमी इंद्रासारखा असा वाटतोय. आणि हनुमान सगळं अवलोकन करतात आहे. आणि रावणाने विचारलं, कोण आहेस तू? आपण नाही विचारलंय. वाल्मिकी रामायणात लिहिलंय, मंत्र्यांना सांगितलं प्रहस्ताला की याला विचार तू कोण आहेस, का आलास, आणि आमच्या अशोकवनाचा विध्वंस काय म्हणून केलास, तू कोण आहेस, परिचय दे. आणि प्रहस्थाने विचारलं, कोण आहेस तू, परिचय दे. तू दूत म्हणतोस, तू यक्षाचा दूत आहेस, किन्नरांचा दूत आहेस, गंधर्वांचा दूत आहेस, की साक्षात विष्णूंचा दूत आहेस, याचं उत्तर दे. हनुमंतांनी हात जोडले आणि सांगितलं. जितक्या कठोरपणे प्रहस्त आणि रावण बोलतात तितक्या शांतपणे हनुमान म्हणतात, नाही, मी यापैकी कुणाचाही दूत नाही, मी रामदूत आहे, प्रभू रामांचा मी दूत आहे. तू कसा काय आलास, का आलास, तुझं प्रयोजन काय, कधी आला, कारण सांग याचं. हनुमंतांनी या ठिकाणी प्रहस्ताला म्हणजे सगळ्या सभेला, रावणाच्या त्या सभेला सगळं आपला वृत्तांत सांगितला, जन्मापासून सांगितला. मी पवनसुत आहे. प्रभूंची आमची भेट जेव्हा प्रभूंच्या पत्नीचं हरण कोणीतरी दुष्टाने केलं, त्यावेळेला प्रभू जानकी मातेच्या शोधामध्ये फिरत होते. त्यांचं आणि सुग्रीवांचं सख्य झालं, वालीचा वध झाला ऋष्यमुख पर्वतावर. आणि त्यानंतर सुग्रीवांनी त्यांना वचन दिल्याप्रमाणे जानकीचा शोध घेण्याकरता वानर सेनेच्या तुकड्या केल्या. त्यातल्या अंगदाच्या नेतृत्वाच्या तुकडीत मी होतो. पुढे संपातीने आम्हाला पत्ता सांगितला की सीता कुठे आहे, म्हणून 100 योजन सागर पार करून जे माझं बल आहे, जे माझ्या पिताश्रींचं बल आहे, वायुसूत आहे मी अशोक वनात आलो. जानकी मातेचा शोध घेण्या कार्यासाठी मी आलो. माणसा मी दूत एवढंच माझं कार्य होतं. पण तितक्यात तुमच्या सेनेने माझ्यावर आक्रमण केलं. प्रश्न विचारतो, तू आमची सेना का ठार केलीस? 80,000 किन्नर जम्बूमाली त्यांना का मारलंस? तो म्हणे, मी तर त्या ठिकाणी फळ खात बसलो होतो, विध्वंस केला असलं तू. काही बोलले नाही हनुमान. पण माझ्यावरती आक्रमण सेनेने केलं, राक्षस सेनेने, म्हणून मलाही आपला पराक्रम दाखवावा लागला आणि मला सर्वांना ठार करावं लागलं. हे प्रहस्तानी त्याच्याकडून बोलवून घेतलं. रावण त्याला मोठ्याने म्हणतो की तरी सुद्धा तू आमचा वैरीच आहेस. तू दूत म्हणून आलास आणि इथे विध्वंस केलायस. तू कितीतरी हत्या केल्या, आमचे कितीतरी राक्षस तू मारून टाकलेले आहेस. असं रावणाचं भाषण ऐकलं आणि हनुमंतांनी रावणाला फार धर्मयुक्त भाषण केलंय. हे रावणा, तू असुर योनीत तर आहेस, पण तू महान आहेस, कारण तू काही पुण्यकर्म केलेत आधी. पुष्कळ देवदेवतांचे आशीर्वाद तू मिळवलेस. पण त्यानंतर मात्र ते सगळे आशीर्वाद मिळवूनही तू उन्मत्त झालास. तू नाही त्या क्रिया करायला लागला. आणि त्यामध्ये सर्वात मोठा तुझा अपराध, तू परस्त्री हरण केलंयस. प्रभू रामांची म्हणजे माझ्या प्रभूंची पत्नी पळवून आणलीस. हा तर सगळ्यात मोठा अपराध आहे रावणा. न तो धर्मोपसंहार मदर्थ फलसंवितम सदैव फलमन्वेती धर्मश्चा धर्मनाशना. एखाद्याने, खूप सुंदर श्लोक आहे वाल्मिकी रामायणातला, सुभाषित पद आहे. एखाद्याने आधी खूप धर्म कार्य केलं, रावणाने केलंय आधी. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आहे, शिवांची नित्य आराधना करत होता, शिवांचा भक्त आहे, त्रिकाल संध्या करणार आहे. हे धर्मकृत्य तो करीत असे. एखाद्याने आधी खूप धर्मक्रिया केल्या आणि नंतर जर अधर्माच्या तावडीत तो सापडला तर त्याचं सगळं धर्मकर्म पुसल्या जातं. अरे, तू ब्रह्मदेवाची उपासना करून तपश्चर्या करून त्यांना गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस यांच्याकडून मृत्यू नको असं मागितलं रावणा.
पण नर आणि वानर यांच्यापासून मृत्यू नको असं मागितलंच नाही. आमचा सुग्रीव वानर आहे, प्रभुराम नर आहेत, आणि म्हणून या दोघांपासूनच तुला मृत्यूचं भय आहे. रावणा सावधान. तू धर्म आधी केलास, पण नंतर अधर्मात एवढा रममान झालास की तू केलेल्या सगळ्या धर्माच्या क्रिया पुसल्या गेल्या. या उलट एखाद्याने पूर्वजीवनात जरी खूप अधर्म केला, पाप केला, विहित कर्मांचा त्याग करून जे करू नये असं निषिद्ध कर्मही केले, पण नंतर जर धर्माचं आचरण करून प्रायश्चित्तपूर्वक पश्चातापपूर्वक पुन्हा जर का अधर्माचं आचरण केलं नाही, तर त्यांनी आत्ता सुरू केलेल्या धर्माचरणामुळे त्याची आधीची सुद्धा अधर्म नाश पावतात. इथे श्लोकच तसा आहे, तदेव फलम मनवेती धर्मश्चा धर्मनाशना. धर्मश्चा अधर्मनाशना. हा धर्म हा अधर्मनाशना. पण धर्मक्रिया खूप करून आधी केलेली अधर्मांची क्रिया नाहीशी करता येतात. तू याचे नेमकं उलट केलंस रावणा. आणि म्हणून मी तुला सावधानतेचा इशारा देतोय, रावणा आत्ताही वेळ गेलेली नाही. तू प्रभुरामांना शरण जा. शांतपणे भाषण केलंय त्यांनी सगळं, विवेकपूर्ण भाषण आहे, फार मोठं भाषण 2 सर्गांमध्ये आहे वाल्मिकी रामायण. रावण स्तब्धपणे ऐकतोय त्याचं भाषण. आणि शेवटचा इशारा त्यांनी दिला, रावणा तू जानकी मातेला रामांकडे सुखरूप पोचव, सुरक्षितपणे पोचव. यातच तुझा आणि तुझ्या कुलाचा नाश होण्याचं वाचेल. आणि असं जर तू करणार नाहीस तर संपूर्ण तुझ्या कुळाला बंधू बांधवांसहित प्रभू रामचंद्र यमसदनाला पाठवतील, तुझाही नाश होईल. सावधान रावणा. आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की रामाच्या हातून तू मरशीलच, कारण राम साक्षात परमात्मा आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यांनी अवतार घेतलाय. मी तुला सावधानतेचा इशारा देतोय रावणा. ही जेव्हा वचन ऐकली, रावण क्रुद्ध झाला आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की याला पकडा, वानराला पकडा, जिवंत सोडू नका, ठार मारून टाका. कुठला आला दूत आणि कुठला काय, ठार मारा. प्रमुख सगळे त्यांचे वानर सैन्य राक्षसांचे उठले, हातात तलवारी भाले शस्त्र घेतलेले. हनुमंत शांत उभे आहेत आणि रावणाची आज्ञा आहे की याला ठार मारा. सगळे शस्त्रास्त्र घेऊन सरसावले. हनुमंत भयभीत नाही आहेत, पण सभेमध्ये एक महात्मा आहे, त्याचं नाव विभीषण असं आहे. सख्खा भाऊ आहे रावणाचा, सख्खा भाऊ आहे. पण त्याने खूप छान विवेकपूर्ण भाषण रावणाला ऐकवलंय. रावणा, अरे हा दूत आहे, दूताला मारत नसतात. दूतान वध्या समयेशु राजन. दूताला मारू नये. तू तर विवेकी आहेस, ज्ञानी आहेस, धर्म अधर्म जाणतोस, हा विवेक तू जाणतोस. तुझ्या हातून असं कृत्य व्हायला बरोबर नाही. दूत कसाही असो, त्याला मारता काही कामा नाही. रावणाने आपलं उत्तरीय झटकलं, पण यांनी आमच्या प्रमदावनाचा विध्वंस केला आहे. अनेक दैत्यांना यमसदनाला पाठवलेला आहे, त्यामुळे हा वध करण्याला योग्य आहे. विभीषण म्हणतो, नाही रावण, दूतानी काही जरी केलं तरी दूत कधीही वध्य होत नाही. दुसरं कारण, तू जर याला ठार मारलंस तर हा ज्यांच्याकडनं आला आहे, ज्यांच्या सल्ल्यामुळे किंवा ज्यांच्या उपदेशाप्रमाणे आज्ञेप्रमाणे हा आलेला आहे, त्यांच्यापर्यंत तुला जाता येणार नाही. प्रभुराम सुग्रीव यांच्याशी युद्ध करणार, कारण ते तुझे शत्रू आहेत. हा तुझा शत्रू कुठे आहे? हा फक्त आला, याने काही विध्वंस केला, त्याला शिक्षा द्या ना तुम्ही. रावणा, मी तुला प्रार्थना करतो, हा दूत असल्यामुळे त्याचा वध न करता त्याला काही शिक्षा द्या. याच्या अंगावर काही जखमा करा, त्याला चटके द्या, काय तुम्हाला अजून करता येत असेल अशा काही शिक्षा द्या याला. परंतु याला मारणं काही उचित नाही. क्षणभर रावण शांत झाला आणि विभीषणाचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकलं. विभीषणाने भाषणच तसं केलं विवेकपूर्ण, आणि रावणाला हा सल्ला पटला, असं लिहिलंय वाल्मिकी रामायणामध्ये. आणि रावणाने सगळ्यांना सांगितलं, आपल्या सैनिकांना, थांबा, त्याला ठार करू नका. आणि मग रावणाने क्षणभर विचार केला की विभीषणाने म्हटल्याप्रमाणेही हा दूत आहे, मारण्याला योग्य नाही, वधाला योग्य नाही, पण काहीतरी दंड शिक्षा याला आपल्याला देता येते. याच्या शरीराला हानी पोहोचेल पण प्राण जाणार नाही, असं काहीतरी जर करता आलं तर ते या क्षणाला फार उचित होईल, असा रावणाने क्षणभर विचार केला.
हनुमंतांकडे नीट निरखून पाहिलं कसा प्रसंग असेल. आणि हनुमान रावणाकडे पाहतात आहे, तो राजा आहे, तो जसं आज्ञा करेल तसं सैनिक वागणार आहे. आणि रावणाने आज्ञा केली, कपीनां किल लांगूल इष्टं भवति भूषणं तदस्य दीप्यतां शीघ्रं तेन दग्धेन गच्छतु. कपीनां किल लांगुल, लांगुल म्हणजे शेपटी, कुच्छ. कपीनां किल लांगुल इष्टम भवती भूषणम, अत्यंत त्यांचं भूषण असतंय. वानरांना हनुमंतांच्या बद्दल श्लोक आहे, पण सगळ्याच वानरांकडे शेपटी फार प्रिय असते हो. कपीनां किल लांगुलम इष्टम भवती भूषणम, त्यांचं भूषणच आहे. वानरांना शेपटी असणंही भूषण आहे, त्यांनाही त्यांची शेपटी फारच आवडते. तदस्य दीप्यतां शीघ्रम, म्हणून रावणाने आज्ञा केली, याची शेपटी जाळा. रावणाची आज्ञा आहे, राजाची आज्ञा आहे. सर्व सेवक जमले एकत्र आणि हनुमंतांच्या शेपटीला जाळण्याआधी नीट तिला आग लागावी म्हणून तिला वस्त्राने गुंडाळतात आहे. खूप वस्त्र गुंडाळली, खूप वस्त्र गुंडाळली. आणि ते गमतीचा भाग काही सिरियल्स मध्ये वगैरे दाखवतात नंतर, की ती तशी तशी लांब होत गेली, सगळ्या लंकेतली वस्त्र संपली. असं कथानक विनोदाने रंगवतात सिरियल्स मध्ये, ते नाही आहे वाल्मिकी रामायणात. पण दाखवतात खूप शेपटी लांब केली, लंकेतली सगळी वस्त्र संपली, मग सीतेच्या अंगावरचं वस्त्र आणायला गेले, मग त्यांनी आखूड केली, असं दाखवतात गमती. परंतु वाल्मिकी रामायणात वर्णन आहे त्याच्या पुच्छाचा जो शेवटचा भाग आहे, तिथे केस असतात थोडे, त्याला फक्त बांधलं. खूप वस्त्र बांधली तिथे, घट्ट बांधली, त्याच्यावर काही काही द्रव्य असं टाकलं की जे पेट घेईल. आणि हनुमंतांच्या शेपटीला राजसभेमध्ये रावणाच्या दरबारामध्ये पेटवून देण्यात. माहिती आहे प्रसंग सगळ्यांना, पण वाल्मिकी रामायणाचं फार सुंदर वर्णन वाल्मिकी करतात. वाल्मिकी कशाचं वर्णन नाही करू शकत, सुंदरच वर्णन केलंय. हनुमंत पाहता ते कौतुकाने, त्यांना काही इजा तर होतच नाही आहे, कारण त्यांना अग्नीने आशीर्वाद दिलाय. जेव्हा सूर्य बिंब धरायला गेले ना, त्या अग्नीने आशीर्वाद दिला अग्निदेवांनी, की तुला अग्नीची बाधा कधीही होणार नाही. इतकी त्याची शेपटी पेटवली, मशालासारखी दिसायला लागली, पण हनुमंतांना अग्नीची बाधा नाही आहे. शेपटी जळते इतकं फक्त दिसलं, हनुमंतांनी शेपटी खालीवर केली आणि त्यांच्यात ती शक्ती आहेच. शेपटी आणि पुच्छ आपण ऐकलंय आधीच्या पुष्पामध्ये केव्हा तरी, दुसऱ्या तिसऱ्या पुष्पात. ती हनुमंतांची शेपटी म्हणजे जगन्माता पार्वती आहे हो, ती सगळा पराक्रम करणार आहे. आणि हनुमंत आपल्या शेपटीकडे पाहतात आहे, तिला आग लागलेली आहे. आणि सर्वांना गंमत वाटते, सगळे राक्षस आरडाओरडा करायला लागले, टाळ्या वाजवायला लागले. आणि आता हनुमंताची लंकेमधून मिरवणूक काढायची आहे, की बघा कशी शिक्षा दिली राजांनी याला, शेपटी जाळली याची, आणि धुमाकूळ केला, विध्वंस केला, कशी शिक्षा दिली रावणाने, लंकेच्या रस्त्यावर आणलाय त्याला. हनुमान सगळीकडे पाहतात आहे, सगळ्या लंकेची प्रजा त्याच्याकडे पाहते, हसते आहे, आणि कशी छान शिक्षा झाली, कशी अद्दल घडली, असे आविर्भाव सगळ्यांच्या मुखावर आहेत. ते हनुमंत पाहतात आहेत. थोड्या वेळ हनुमंतांची मिरवणूक ती चालली, विचार करतात की माझ्या शेपटीला रावणाने आग लावली, बरंच झालं. आता काहीतरी मला जे कार्य करायचं आहे, मी वनाचा विध्वंस तर केला, काही दैत्यांनाही ठार मारलं, एकंदर रावणाच्या शक्तीचा, बलाचा, सेनेचा अंदाज आला, पण थोडस यांना शिक्षा मी पण केली पाहिजे. म्हणून हनुमंतांनी अचानकपणे उड्डाण केलं आणि एका महालावर जाऊन बसले. अनेक महाल होते हो, मंत्र्यांचे होते, त्यात पुष्कळच महाल होते. एका महालावर गेले आणि शेपटी तो महाल जाळला. मग त्याला आग लागली, त्या महालावर, दुसऱ्या महालावर, त्या घरावर, त्या घरावर, त्या घरावर, सगळ्या लंकेला आग लागते. लोक बाहेर आरडा ओरडा होतोय की ज्याच्या शेपटीला आग रावणाने लावली तो तर सगळ्या घरांवर उड्या मारतोय. करता 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 सगळी लंका पेटायला लागली. 1/4 लंका जाळली ना हनुमंतानी. रावण, कुंभकर्ण यांच्याही महालावर जाऊन शेपटीचा प्रयोग केला, त्यांचे महाल जळायला लागले. विझवण्याची घाई, कोणी पाणी टाकतंय, कोणी राख टाकतंय, कोणी माती टाकतंय, ती एक गडबड वेगळी, भय वेगळं. आपल्या घराला आग लागली, लोक रस्त्यावर आले, आरडा ओरडा सुरू आहे, गोंधळ सुरू आहे. फक्त विभीषणाचा महाल हनुमंताने सोडून दिला. हा रामभक्त आहे, पुढे रामांकडे येणारच आहे, ऐकू आपण पुढच्या पुष्पामध्ये.
याप्रमाणे सगळी लंका नगरी आपल्या पुच्छाने तिकडे जानकी मातेला काही राक्षसिणींनी येऊन सांगितलं, सीते हनुमान इथून गेले, इंद्रजिताने पकडून नेला, रावणाने शिक्षा म्हणून त्यांची शेपटी जाळली. जानकी माते तिला वाईट वाटायला लागलं, एवढा रामाचा दूत इथे आलेला, त्याची शेपटी त्याला तर फार प्रिय असते, तिला आग लागली. आणि जानकी मातेने आपलं पातिव्रत्यपणाला लावलं, असं लिहिलंय. आपलं पातिव्रत्यपणाला लावलं आणि अग्निदेवांना प्रार्थना केली, मी जर पतिव्रता असेल, प्रभुरामांच्या चरण सोडून मी अन्य कशाचाही विचार कधी करीत नसेल, तर शीतो भव हनुमतः, शीतो भव हनुमतः. हे श्लोकार्धाचं चरण असलेले 4 श्लोक जानकी मातेच्या तोंडी आहेत. मी जर पतिव्रता असेल, प्रभुरामांविषयी माझ्या अंतःकरणात दृढ भाव पती म्हणून असेल, आणि एक माझा पती सोडून मी अन्य पुरुषांकडे कधीही पाहिलं नसेल, तर माझ्या पातिव्रत्याचा परिणाम म्हणून हे अग्निदेवा, शीतो भव हनुमतः, तुमच्या अग्निदेवा तुमची झळ हनुमंताला पोहोचू देऊ नका. इकडे हनुमंत विचार करतात आहे, एवढी शेपटी पेटली, सगळी लंका पेटली, पण यांना उष्णतेचा म्हणा, दाह म्हणा, काही त्रास नाही. विचार करतात की असं कसं झालं. अचानकपणे विचार केला, ही जानकी मातेच्या पातिव्रत्याचा परिणाम किंवा प्रभुरामांच्या तेजाचा परिणाम आणि माझ्या पिताश्रींचा असलेला आशीर्वाद, या 3 गोष्टींमुळे हा अग्नी मला काही करत नाही, असं हनुमंतांना वाटलं. खूप विध्वंस केला, सगळी प्रजा पाहते, रावणे पाहतोय की लंका जळते, आता तो आकाशातून उड्डाण करतोय, कोणी त्याला पकडू शकत नाही आहे, आणि खाली गोंधळ सुरू आहे, घाबरलेले आहेत सगळे. सगळ्या लंकेचा मनसोक्त समाचार घेऊन, म्हणजे जाळून तिला, हनुमंताने विचार केला, शेपटी आता विझवायला पाहिजे. समुद्र देवतेजवळ आले, समुद्राजवळ आले, समुद्रामध्ये आपली शेपटी आणि शांत केली. त्यानंतर विचार केला की आता आपल्याला आपलं मुख्य कार्य झालं आहे, आणि त्याच्या अनुषंगाने असलेलं दुसरंही कार्य झालेलं आहे. आता आपल्याला परत निघायला पाहिजे, उड्डाण करूनच पुन्हा. आणि हनुमंताने विचार केला की एकदा पुन्हा जानकी आईची भेट घेऊ आपण. आता जानकी आईची आपण भेट घेऊ. हनुमान जानकी मातेकडे पुन्हा अशोक वनात आले. मध्येच हनुमंतांच्या मनात विचार आला की इतक्या लंकेला मी सगळी आग लावली, जानकी माता तर सुरक्षित असेल ना, का तिलाही काही अग्नीची झळ लागली असेल, मनात सहज विचार आला. पण लगेच दुसऱ्या स्वतःला समजावून सांगितलं, नाही, ती पतिव्रता आहे, रामभक्त आहे, तिला काही होणं शक्य नाही, असं मनाला समजावलं. आणि स्वतः अशोकवनात आले, आईसमोर प्रकट झाले, नमस्कार केला, आई मी आता निघतो, तू काही काळजी करू नकोस. रामांना मी ही बातमी दिल्यानंतर संपूर्ण वानर सेनेसह प्रभुराम इथे साक्षात येणार, रावणाचा पराभव नव्हे वध करून आई तुला सुरक्षितपणे नक्की नेतील, तू काही काळजी करू नकोस आई. आणि जानकीने अजून एक खून त्यांना मग सांगितली, हनुमंता यशस्वी भव, वंदन केलं, एक खून सांग प्रभूंना एकांतामध्ये. एकदा माझ्या मस्तकावरचा तिलक म्हणजे कुंकू काही कारणाने पुसल्या गेलं, प्रभूंनी ते पाहिलं. सौभाग्यवती स्त्री पतीने कधीही कुंकवाशिवाय पाहू नये, म्हणून प्रभुरामांनी माझ्या कपाळावरचं कुंकू काहीतरी कारणाने, घामाने म्हणा कशाने पुसलं गेलं असेल, प्रभू माझ्याजवळ स्वतः आले आणि माझ्या कपाळाला करंड्यामधून स्वतः कुंकू लावलं. ही खून फक्त आमच्या दोघांमध्ये घडलेली घटना ही सांग, ही अंतर खून अजून तुला सांगते की प्रभूंनी स्वतः माझ्या हाताला, माझ्या कपाळाला त्या क्षणी तिलक लावला होता, ही आठवण सांग. जानकी मातेचा हनुमंताने निरोप घेतला आणि त्यानंतर हनुमान अरिष्ट नावाच्या पर्वतावर गेले. जेव्हा समुद्राच्या दक्षिण तीरावरती ही माणसं गेली होती संपत्तीच्या सांगण्याप्रमाणे, तेव्हा महेंद्र पर्वतावर आरूढ झाले होते लंकेत येण्यासाठी. आता लंकेतून परत जाण्यासाठी हनुमंत अरिष्ट नावाच्या पर्वतावर उभे राहिले, जो लंकेत आहे. अरिष्ट नावाच्या पर्वतावर ते उभे राहिले. आता उड्डाण भरायचंय, मनामध्ये प्रभू रामांचं स्मरण केलंय, ते तर शक्ती देतात मला. आणि या पर्वताचं वर्णन केलं वाल्मिकींनी, 30 योजन रुंद आणि 10 योजन उंचीचा पर्वत, इतका अवाढव्य पर्वत. आणि हनुमंतांनी त्या पर्वतावर उड्डाण करताना थोडस
दाब दाब द्यावा लागतो, त्याशिवाय उड्डाण होत नाही. वर्णन असं केलंय, हनुमंतांनी अरिष्ट पर्वतावरून जे उड्डाण करण्याकरता दाब दिला, त्यांनी पूर्ण अरिष्ट नावाचा पर्वत भुईसपाट झाला, पूर्ण चुरा झाला. म्हणजे काय बल वापरलं असेल कल्पना करा. 100 योजन सागर उल्लंघून पुन्हा यायचंय, एवढ्या बलाचा प्रयोग आवश्यकच आहे. आणि तो सगळा हनुमंतांनी केला. सगळे देवता असुर पाहतात ते गंधर्व इत्यादी, वा काय हनुमंतांचं रूप आहे, इतकं बल, इतका पराक्रम. सीतेचा शोध घेऊन आता हनुमंत परत उड्डाण घेऊन परत आले. आणि ज्या ठिकाणी सगळी वानर सेना हनुमंतांनी महेंद्र पर्वतावरून उड्डाण घेतल्यानंतर ते येईपर्यंत एका पायावर उभे आहेत बरं का, हे ऐकलंय आपण. सर्व वानरांचा काय त्याग आहे. हनुमंता तू ये, 1 दिवस लागो, 2 दिवस लागो, 3 दिवस लागो, 4 दिवस लागो, आम्ही उपवास करून आणि एका पायावर तुझी वाट पाहत उभं राहू. आणि या सगळ्या अंगद नेतृत्वाखाली असलेल्या वानर सेनेमध्ये अचानकपणे हनुमंतांनी येऊन खाली उडी मारली. जय श्रीराम. सर्वांना आनंद झाला. एकंदर हनुमंतांची चर्या मुद्रा असं पाहिलं आणि सगळ्यांना हे कळलं की आता सीतेचा शोध लागलाय. खूप आनंद झाला. वानर उड्या मारायला लागले आणि त्याला घेरलं सगळ्यांनी. जांबुवान आले, अंगद आले, सगळी वानर सेना. हनुमंता, जानकीचा शोध लागला का? म्हणाला, होय, प्रभूंच्या कृपेने हे लागलं. अंगद सर्व कपींना घेऊन आजूबाजूला बसले. हनुमंताला मध्यभागी बसवला. हनुमंता, सगळा वृत्तांत सांग आता. तू इथून उड्डाण केल्यापासून लंकेतला सगळा वृत्तांत सविस्तरपणे सांग. आणि हनुमंतांनी, अंगद आपला नेता आहे या चमूचा, या तुकडीचा, त्याला हे सगळं आपल्याला करायला पाहिजे विदित. म्हणून त्या अंगदाने आयोजित केलेल्या सभेमध्ये हनुमंतांनी सगळा वृत्तांत सांगितला. त्यांनी महेंद्र पर्वतावर उड्डाण केल्यापासून अशोकवनात जानकीची भेट, रावण सीता संवाद, मग अशोकवनाचा विध्वंस, महेंद्रजीत, सगळा वृत्तांत खूप विस्ताराने सांगितला. फक्त जानकी देवींच्या 2 आठवणी आणि त्यांनी दिलेल्या चूडामणी या नाही सांगितल्या. त्या अंतरखुणा आहेत, त्या फक्त प्रभुरामांना एकांतात सांगायच्या आहेत. अत्यंत बुद्धिमत्तामच आहे हो, बुद्धिमत्ताम वरिष्ठम. ते त्या तेवढ्या नाही सांगितल्या. बाकी आपण केलेला पराक्रम, 80,000 किन्नर मारले, जम्बूमाली मारला, अक्ष मारला, सगळं सांगितलं. पण त्या अंतरखुणा आणि आठवण, कुंकाची आठवण नाही सांगितली. खूप आनंद वाटला अंगदाला. आणि हे करताना हनुमंतांनी अजून एक युक्ती केली. जानकीचा शोध तर लागला, आता पुढे प्रभू रामचंद्र वानर सेनेचं सहाय्य घेऊन लंकेत जाणार, युद्ध होणार. म्हणून या सगळ्या वानर सेनेचा उत्साह वाढण्यासाठी हनुमंतांनी भाषण केलं. अरे मीच काय, तुम्ही किती पराक्रमी आहात, तुमच्यापैकी प्रत्येक जण किती युद्ध करू शकतो, शस्त्रास्त्र जाणणारे आहात, बलवान आहात, पराक्रमी आहात, पर्वत शिळा उचलू शकता, सगळे युद्ध करू शकता. त्यांचे बाहू फुरफुरायला लागले. आणि त्यामध्ये सुग्रीवा, अंगदाचेच भाऊ इतके फुरफुरायला लागले. सगळे वानर सेना हो हो असंच होईल, आता आपल्याला लंकेत जायचं आक्रमण करून उभे राहिले. जंबवंत होतेच, ते फार विवेकी आहेत, विचारी आहेत. अंगदच अचानकपणे म्हणाला, अरे हनुमंतांनी शोध तर लावलाय की सीता म्हणजे जानकी सुरक्षित आहे, मग आपण सगळे इथून परत जाण्याआधी फक्त शोध न लावता आपण जाऊ लंकेत सगळे, रावणाचा वगैरे वध करून जानकी आईला घेऊनच येऊ आणि रामापर्यंत घेऊन जाऊ. जांबवंत उभे राहिले, नाही अंगदा, असं आम्हाला नाही करता येणार. आम्हाला प्रभूंची जी आज्ञा आहे सुग्रीवाच्या मार्फत, की फक्त जानकीचा शोध लावायचा आहे. कारण प्रभुरामांनी प्रतिज्ञा केली आहे की जानकीला ते घेऊन येतील, सोडवून आणतील, आणि त्यामध्येच आपला भला आहे. त्यामुळे आपण जानकीचा शोध घ्यायचा नाही, फक्त जानकीचा शोध लागलाय ही वार्ता आपण रामाला सांगायची. म्हणून आता आपल्याला इथून निघायला पाहिजे. आपला राजा आहे सुग्रीव, तो वाट पाहत असेल. शिवाय हे सगळे दक्षिण तटावर आहेत, इथून किष्किंधा नगरी दूर आहे. पण सुग्रीवाला त्याच्या गुप्तचरांनी वार्ता सांगितली की अंगदाच्या नेतृत्वात जी तुकडी गेली होती दक्षिण दिशेकडे, त्या तुकडीला जानकीचा शोध लागला आहे.
हनुमंत लंकेत गेले होते. सुग्रीवांना थोडक्यात कळलं. सुग्रीवांनी प्रतिनिरोप पाठवलाय, आपल्या गुप्तचरांकडून प्रतिनिरोप पाठवलाय की आता शोध लागलाय तर वेळ घालवू नका, लगेच माझ्याकडे या. मध्ये एक सर्ग या सर्वांना जानकीचा शोध लागल्याचा इतका उन्माद झाला की ते इतके रमले, रात्रभर त्यांनी खूप धुमाकूळ केलाय का बागेमध्ये, असा एक सर्ग आहे. म्हणून सुग्रीवाने निरोप पाठवला की तिथे रमू नका, इथे येऊन सांगा. म्हणून अंगदानी सगळ्या आपल्या तुकडीतल्या वानरांना आज्ञा केली की चला किष्किंधा नगरीकडे कूच करा. हनुमंतांनी सगळं जे वर्णन करून सांगितलं अंगदाला वगैरे, या सगळ्या वर्णनाचा खूप परिणाम झाला. एक तर सगळ्या वानरवीरांमध्ये उत्साहाचं वातावरण आलं आणि हनुमंतांनी त्यांच्या भाषणाचा समारोप करताना एक श्लोक वापरला, त्याचा खूप परिणाम झाला. तो वानरांवरही झाला. तो वाल्मिकीने सुंदर श्लोक लिहिला आहे की एवढं मोठं कार्य हनुमंतांनी केलं. सागर उल्लंघन जाणं काही साधी गोष्ट नाही. जानकी एवढ्या बंदिवासात हजारो लाखो दैत्य तिथे पहारा करतात आहे. अभेद्य अशी नगरी लंका आहे. हे असं अत्यंत अतर्क्य असं कर्म हनुमंतांनी केलं. पण त्यांच्या मुखामध्ये त्यांची लीनता, नम्रता, प्रभुरामांविषयी असलेला नम्रभाव सांगणारा एक श्लोक वाल्मिकीने लिहिला. राघवस्य प्रसादेन भवतां चैव तेजसा सुग्रीवस्य च कार्यार्थम मया सर्वम अनुष्ठितम. असा श्लोक हनुमंतांच्या मुखात. हे सगळे कपिंदव, अंगदा, मला जे सगळं हे यश मिळालं, आपण म्हणताना मी शोध लावला नाही. राघवस्य प्रसादेन, माझा प्रभू आहे राम, त्याच्या प्रसादाने, कृपेने, आशीर्वादाने भवताम चैव तेजसा, आणि तुमच्या सर्वांच्या प्रभावामुळे, तुम्ही भवताम चैव तेजसा, तुम्ही सगळे तेजस्वी आहात, तुमच्या शुभेच्छांमुळे आणि सुग्रीवस्य कार्यार्थम, तीन गोष्टी हनुमंतांनी या श्लोकात सांगितल्या. राघवाचा प्रसाद, तुमच्या सर्वांचा प्रभाव आणि तेज, पराक्रम वानरांनो, आणि सुग्रीवाचं कार्य म्हणून, कारण तो माझा राजा आहे, मी त्याचा सचिव आहे. या तीन गोष्टींमुळे मी हे करू शकलो आणि मया सर्वम अनुष्ठितम, मी सर्व कार्य करू शकतो. इतका नम्रभाव हनुमंतांच्या मुखामध्ये त्या भाषणाच्या समारोप आलाय. आता सुग्रीवाचा निरोप आलाय आणि आता ही सगळीच्या सगळी वानरसेना अंगदाच्या नेतृत्वाखालची किष्किंधा नगरीला आली. सुग्रीव नगरीत आहे, प्रभू रामचंद्र नगरीत येऊ शकत नाही, ते ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावर आहेत. सुग्रीवाला खूप आनंद झाला. पुन्हा हनुमंतांना म्हणतात चला लवकर, प्रभू वाट पाहतात कधीपासून की कोणीतरी तुकडी यशस्वी होईलच नक्की. शाबास हनुमंता, खूप आशीर्वाद दिला, तुझ्यासारखा वीर जन्माला येणे नाही. खूप भाषण केलं सुग्रीवानी, हात धरला. आता सुग्रीव, हनुमंत, अंगद, जांबवान, ही सगळे नळ नीळ यांच्या तुकडीतले सगळे प्रभूंच्या जवळ आले. ऋष्यमुख पर्वतावर राम लक्ष्मण बसले आहेत, सगळे आले. सर्वात पहिल्यांदा प्रभू रामांना हनुमंतांनी साष्टांग दंडवत घातला. रामांना खूप आनंद झाला त्यांच्या एकंदर हावभाव पाहून, हालचाल पाहून, की सीतेचा शोध लागला. डोळ्यात पाणी आलं. हनुमंता शाबास, वा, यशस्वी होऊन आला. कशी आहे माझी जानकी, सांग मला काय करते. प्रभू सांगतो सविस्तर, आपल्या आज्ञा आहे त्याप्रमाणे. परंतु हे सगळं करताना हनुमंतांनी सगळ्यात पहिल्यांदा, सांग हनुमंता, श्रुत्वात वचनं तेषाम हनुमान मारुतात्मजः. काय हनुमंतांचं व्यक्तिमत्व आहे हो, पटकन नाही सांगितलं आहे. श्रुत्वात वचनं तेषाम हनुमान मारुतात्मजः प्रणम्य शिरसा देव्ये सीताये तान दिशा प्रति. वा, ज्या दिशेला जानकी आहे म्हणजे लंका आहे, त्या दिशेकडे मुख केलं, त्या दिशेला वंदन केलं आहे. तान दिशां प्रति प्रणम्य शिरसा दिव्ये सीतायान तान दिशा प्रति. त्या दिशेकडे तोंड केलं की जिकडे जानकी माता आहे, जानकी मातेला मनातून वंदन केलं, कारण त्यांना भेटूनच आले आहेत, त्यांचा शोध लावून आले. आणि मग प्रभू रामांना पूर्ण वृत्तांत हनुमंतांनी सांगितला की आतापर्यंत काय काय कसं घडत गेलं वगैरे. पूर्ण वृत्तांत सांगितला. इथून आम्ही शोध करायला गेलो, मला
आम्हाला स्वप्नप्रभा कशी भेटली, संपादी भेटला, उड्डाण, सगळा सगळा वृत्तांत अगदी रावण काय बोलला, पण माझी सीता जानकी कशी आहे रे प्रभो. आपल्या विरहात त्या दुःखी आहेतच, कष्टी आहेत, झोपतच नाही प्रभो. त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये, मुखामध्ये, वाणीमध्ये श्रीराम श्रीराम श्रीराम. एक क्षणभरही त्या आपल्याशिवाय जगूच नाही शकत प्रभो. अत्यंत दुःखात आहेत प्रभो. आता आपण लवकर तयारी करावी आक्रमणाची, आणि आक्रमण करून रावण कुंभकर्ण यांचा पराभव, वध करून जानकी मातेला लवकरात लवकर आपण आणावं अशी प्रार्थना आहे प्रभू. असं प्रभूंना सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग एकांतामध्ये जानकी मातेने दिलेला चूडामणी आणि कुंकवाची आठवण पण हनुमंतांनी एकांतात प्रभुरामांना दोन्ही खुणा सांगितल्या. खूप प्रभुरामांना गहिवरून आलं. जानकीचं स्मरण तर त्यांना अखंडच आहे, पण आता जानकी आहे, सुरक्षित आहे, जिवंत आहे. जरी रावणाच्या गराड्यात आहे तरी सुरक्षित आहे. ती पतिव्रता आहे, तिचं तेजही माहिती आहे, पण तरी देखील एक लौकिक म्हणून रामांच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू, सीतेची आठवण, विरात रडतात. लक्ष्मणाने शांत केलाय. प्रभू शांत. सुग्रीव म्हणतो रामा, आता आपल्याला जानकी कुठे आहे नक्की कळलेलं आहे प्रभू. आता पुढे वेळ घालवण्यापेक्षा आता आपल्याला लंकेवर आक्रमण कसं करता येईल, केव्हा करता येईल याचा विचार करायला पाहिजे. सुग्रीवाने खूप छान भाषण केलं आहे. श्रोते हो, 2 पुष्पांपासून आपण सुंदरकांड श्रवण करतो आहोत. सुंदरकांडाचा प्रारंभ आपण गेल्या पुष्पात केला आणि आज सुंदरकांड इथे संपतंय. इथे संपतंय सुंदरकांड. हनुमंतांनी लंकेत जाण्याकरता उड्डाण केलं, इथे सुंदरकांडाचा प्रारंभ होतो. आणि हनुमंतांनी जानकीचा शोध घेऊन, रावणाचा समाचार घेऊन, त्याला सल्ला देऊन, त्याला न पटल्यामुळे लंकेचा विध्वंस करून प्रभू पुन्हा जेव्हा परत सुग्रीवासह समवेत प्रभू रामांकडे येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतात, इथे सुंदरकांड संपतंय 75 सर्गांचं. नावाप्रमाणे सुंदरकांड फार सुंदर आहे, पण काही वक्तृत्वाला, बोलण्याला मर्यादा असतात. त्यामुळे 2 भागांमध्ये आपण ते ऐकलेलं आहे. तरी सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी वाल्मिकींचं रामायण घ्यावं, कारण काव्य बीजम सनातनम असा याचा उल्लेख आहे. हे आद्य काव्य आहे. सगळ्यात पहिलं काव्य या पृथ्वीवरचं झालं असेल तर ते रामायण कथा आहे. आणि म्हणून ती आहे. यावत सूर्यश्च चंद्रश्च यावत तिष्ठती मेदिनी, तोपर्यंत रामकथा असणार आहे. सूर्य, चंद्र आणि ही पृथ्वी आहे ना, तोपर्यंत रामकथा असणारच आहे. काय त्या काव्याचं वर्णन करावं. आदिबीज आदि काव्यात आहेच. कधीपासून आहे? त्रेतायुगापासून. मध्ये द्वापर युग होऊन गेलं, कलियुग सुरू आहे, तरी देखील आहेच. कारण चंद्र आणि सूर्य असेपर्यंत रामकथा असणारच आहे. आणि ती आपल्या परमभाग्याने आपल्याला काय पुरण झालं, सद्गुरूंच पुरण झालं की या रामनवमी उत्सवात आपण राम कथा ऐकली पाहिजे, सांगितली पाहिजे, बोलली पाहिजे. म्हणून ती कथा आपल्यासमोर बोलण्याचं भाग्य मलाही लाभतंय. श्रोते हो, रामनवमीचा उत्सव नवमी तर होऊन गेली, पण हनुमान जयंती येते जवळ. आपला अजून एक युद्धकांड शेष आहे. युद्धकांडामध्ये रावण, कुंभकर्ण, इंद्रजित इत्यादींचे वध इत्यादी, जानकीला परत आणणं, आणि युद्धकांडाच्याच अंतिम सर्गामध्ये प्रभूंना अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक असतो. आणि त्याच्यानंतरचं उत्तरकांड सांगण्याची हे बोललंय मी आपल्याशी. उत्तरकांड जे आहे, 7वं कांड जे आहे, कारण युद्धकांड हे 6वं कांड आहे. 7वं कांड उत्तरकांडातलं काही काही उल्लेख संदर्भ म्हणून आपण घेतले, पण सहसा रामकथेमध्ये ते बोलल्या जात नाही. कारण जानकीचा त्याग, विरह, लवकुशांचे जन्म वगैरे असा प्रकार आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर अभिषिक्त झाले. ह्या वचनांनी रामकथा संपवावी असं आचार्यांची मत आहे. त्याचंच परिपालन आपण करू. पण युद्धकांड आपल्याला 2 पुष्पांमध्ये श्रवण करायचं आहे. मोठं आहे खूप, 122 सर्गांचं आहे. युद्धाचेच वर्णन खूप आहेत, पण त्यात काही महत्वाचे प्रसंग आहेत. त्यात हनुमंतांच्या बल, चातुर्य, धैर्य या गुणांचा परिचय होणार खूप काही आहे. द्रोणागिरी आणणार आहे, संजीवनी आणणार, पुष्कळ काही काही ऐकण्यासारखं आहे. ते आपण उर्वरित 2 पुष्पांमध्ये युद्धकांड श्रवण करूयात. गेल्या पुष्पापासून सुरू झालेलं हे सुंदरकांड आज आपण इथे थांबत आहोत.
हनुमंतांच्या स्मरणात ते थांबू आणि सद्गुरूंच्याच कृपेने, योजनेने आणि प्रेरणेने ही आपली रामकथा असण्यामुळे सद्गुरूंच्या चरणी वंदन करूया. आजची झालेली सगळी कथा चिंतन प्रभू रामांच्या चरणी समर्पण करतो आणि वारीला विराम देतो. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.